आता अवनी निघाली आहे यशाचं लग्न लावायला. हो, मॅट्रिमोनियल साईटवर ती आता यशाचं नाव रजिस्टर करणार आहे. अहो एवढंच नव्हे, आता हे सगळं ती करायला कशी काय लागली बरं? मंडळी, दांगटांची 4ही मुलं तिला घेरून घेतात आणि तिला सारख्या विनवण्या करत असतात की बहिणी आम्हाला सोडून नको ना गं जाऊस, प्लीज तू आहेस तर या घराला घरपण आहे. धन्या तर अगदी विनवण्या करत असतो, अगं मी तुला मनापासून माझी बहिणी मानलेलं होतं आणि प्लीज तू आम्हाला अशी सोडून नको जाऊस ना, आम्हाला खूप सवय आहे गं तुझी, तू आल्यापासून ना घर घरासारखं वाटतंय. मंडळी, आता या विनवणीला तिने प्राधान्य देत थोड्या वेळासाठी का असेना तिचा डिवोर्स पुढे ढकललाय, म्हणजे या दांगटांच्या मुलांचं ऐकून. सो मंडळी, आता यशाच्या लग्नाचं काय बरं प्लॅनिंग ती करत असेल आणि हे सगळं कसं काय घडून आलं जाणून घेण्यासाठी, म्हणजे सविस्तर जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याआधी सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेल आयकॉन असेल तर तिथे त्यावर आवर्जून क्लिक करा, म्हणजे आपला एकही एपिसोड जर चॅनलवर येतोय तर तो सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, वळूया आता आपल्या आजच्या भागाकडे. मंडळी, सगळी भावंडं बोलत असतात अवनीला की थांबून जाणं वहिनी, आणि बाहेरून हे धोंडी अण्णांनी ऐकलेलं असतं. धोंडी अण्णांनी मुद्दामून मध्ये काही बोललेलं नसतं, जाणून बुजून ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात. आणि आता हा विषय कसा बसा मिटतो. आणि रात्री काय होतं मंडळी, कोणीच घरामध्ये जेवत नाही, स्वयंपाक केलेला असतो पण सगळं अगदी नावाला जेवतात. धोंडी अण्णासुद्धा, ते सुद्धा खूप ओव्हर थिंकिंग करत असतात, खूप विचार करत असतात की आता कसं होणार, सुनबाईच जर घरातून गेली तर. पण मंडळी, आता इकडे 4ही भावंडंसुद्धा तोच विचार करत असतात. आता इकडे यांनी एक रेडिओ लावलेला असतो धोंडी अण्णांनी आणि त्याच्यावर खूप दुःखद गाणं चाललेलं असतं. इकडे आता ही 4ही भावंडं एकमेकांशी डिस्कस करत असतात आणि त्यांना आता यशादा सांगत असतो की जाऊ द्या, जे झालं ते झालं, आपण आता अशी जबरदस्ती तर नाही ना करू शकत त्यांच्यावर. आता धन्या म्हणतो, पण वहिनी आहे तर घराला घरपण आहे रे, मी मनापासून त्यांना माझं सगळं काही मानतो, कारण त्या खूप छान राहतात माझ्यासोबत. आता यशा म्हणतो की ठीक आहे ना, आता त्यांची जर इच्छा नाही आहे तर आपण आता त्यांच्यावर ही गोष्ट लादू तर नाही शकत ना. हे बघ, काहीही झालं तरी, म्हणजे काहीही झालं तरी, त्यांनी कितीही आपल्यासोबत राहायला नकार दिला ना, तरी उद्या त्यांच्याशी व्यवस्थितच वागायचं, आदरानेच वागायचं. उद्या कोणीही त्यांच्यावर नाराजी व्यक्त करायची नाही आहे की मी इतक्या विनवण्या केल्या आणि तरी हिने माझं ऐकलं नाही म्हणून. आता या घरातून त्या कधीही जाऊ शकतात, त्यामुळे जेव्हाही त्या जातील ना तेव्हा त्यांनी आपल्या गोड आठवणीच न्यायला पाहिजे आणि त्या आहे इथे तितके दिवस आनंदात राहतील कशा, आपण हा विचार केला पाहिजे. त्यांना आनंदात ठेवलं पाहिजे, म्हणजे त्या इथून कुठेही गेल्या ना तरी त्यांच्यासोबत आपल्या गोड आठवणी असतील आणि आपल्यासोबत त्यांच्या गोड आठवणी असतील. जग तर आपल्याला असं वेड्यासारखं समजतं, आपल्यात राहून त्यांचंही नाव खराब झालेलं आहे किंवा त्यांच्याबद्दलही लोक तोच विचार करत असतील. आता हा विचार न करता सुद्धा त्या आपल्यासोबत राहिलेल्या आहे, म्हणजे याबद्दल कल्पना असून सुद्धा त्या जर आपल्यामध्ये राहिलेल्या आहे तर त्यांचं मन खूप मोठं आहे रे. यावरून आता त्यांना मानसिक त्रास द्यायचा नाही. त्या जो पण निर्णय घेतील ना, म्हणजे अवनी जो पण निर्णय घेतील ना, त्या निर्णयाला आपण आता हो म्हणायचं. आणि आज जे घडलं त्यावरून उद्या कोणीही वेगळेपणाने त्यांच्याशी वागणार नाहीये, त्यांच्याशी सगळे चांगलेच वागतील. कळलं आता, झोपा बरं सगळ्यांनी, असं यशादा सांगतो. रात्री खूप वेळपर्यंत त्यांची ही चर्चा सुरू असते आणि इकडनं अवनी त्यांची चर्चा ऐकत असते. अवनी त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि अवनीला आणखीन जास्त रडू येत असतं की मी काय करते, किती प्रेम आहे या लोकांचं माझ्यावर, माझे स्वतःचे आई वडील मला विचारत नाही आणि हे किती विचार करतात माझ्याबद्दल, असा विचार आता अवनी करत असते. झोप तर येत नसते पण कशी बशी बिचारी झोपून घेते. त्या रात्री घरामध्ये सगळेच, म्हणजे अख्खं दांगट परिवार अवनीसह खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि खूप नाराजीत झोपलेला असतो, अस्वस्थ होऊन झोपलेला असतो. मंडळी, दुसऱ्या दिवशी आता काय होतं माहिती आहे का, अवनी लवकर उठते. लवकर उठल्यानंतर छानपैकी दाराशी रांगोळी काढते आणि रांगोळी काढल्यानंतर ती घरात येते आणि बघते तर काय, ही पोरं अजून पण झोपलेलीच असतात. आता यांनाही कसं काय उठवणार, म्हणून ती आता फोनवर मोठ्याने भजनं लावते आणि त्या भजनांच्या आवाजाने सगळ्यात पहिले यशादा उठतो. तो म्हणतो, अरे आज तर वेळच होऊन गेला, सॉरी हां, तुम्ही कधी उठलात? हो, आम्ही रात्री उशिरा झोपलो ना, मला सकाळ कधी झाली कळलंच नाही. तेव्हा अवनी म्हणते, नाही काही हरकत नाही, मी पण थोड्या वेळापूर्वीच उठली, उठून जा. आता मंडळी, पटकन यशादा सगळ्यांना उठवतो. तर मंडळी, यशा आता जेव्हा सगळ्यांना उठवतो झोपेतून तेव्हा धन्या उठतो आणि धन्याला बघून आता आपली अवनी म्हणते की काय रे, झोप नीट झालेली दिसत नाही आहे तुझी, रात्री उशिराने झोपलास का, डोळे बघ तुझे किती थकलेले दिसत आहे. पण मंडळी, धन्या तिला आता काहीच म्हणजे उत्तर देत नसतो, म्हणजे तिच्याशी काही बोलायलाच तयार नसतो. अवनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण धन्या थोडंसं अवॉइड करत असतो, कारण तो खूप जास्त दुखावला गेलेला असतो. आता मंडळी, अवनी न राहता त्याला स्पष्टपणेच विचारते की काय रे, तू माझ्याशी बोलणारच नाही आहे का, सकाळपासून बघते मी, तू माझ्याशी अजिबातच बोलत नाही आहे, आणि म्हणजे तुम्ही सगळे एवढे शांत का आहात, धनेश एवढंच आहे का रे आपल्यातलं नातं. तेव्हा लगेच आता धन्या रडू लागतो आणि म्हणतो, प्लीज वहिनी, आम्हाला सोडून नको ना जाऊ. आता लगेच तितक्यात यशा म्हणतो, तुला काय सांगितलं होतं मी धन्या,
त्यांना त्यांचा निर्णय घेऊ देत. त्यांना असं दोघी साईडने अडकवू नको. त्यांना पण त्या गोष्टीचा त्रास होईल. ओके. तितक्यात आता पाण्या पण आता रडत रडत म्हणत असतो, पण माझं विचारणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही म्हणे, पण हा घटस्फोट घेणं काही दिवसांसाठी पुढे नाही का ढकलता येणार वहिनी? तुमची इच्छा असेल तर प्लीज तुम्ही दोघांनी घटस्फोट घ्या. आम्ही काहीच बोलणार नाही. फक्त काही दिवसांसाठी हे पुढे ढकलून नाही का नेऊ शकणार तुम्ही? आता कुठे घरामध्ये आनंद आला होता वहिनी आल्यापासून, आणि तोच आनंद अचानक निघून चाललाय असं वाटतंय. दुसरं काय बोलावं काहीच समजत नाही. माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर खरंच वहिनी माफ करा. तितक्यात धन्या म्हणतो, वहिनी प्लीज तुम्ही त्याच्याशी हवं तर घटस्फोट घ्या, पण इथून निघून जाईन, आम्हाला सोडून जाईन असं मात्र नका हो म्हणू वहिनी. मंडळी, आता हे ऐकून तिला बिचारीला खूप वाईट वाटत असतं त्यांच्यासाठी, आणि त्यांच्याबद्दल तिला वेगळीच सहानुभूती फील होत असते अवनीला. मंडळी, राजा पण मनातल्या मनात स्वतःला खूप कोसत असतो की आता काय सांगू, त्यावेळेस त्यांचंच आयुष्य वाचवण्यासाठी मला त्यांच्याशी लग्न करावं लागलं होतं. पण मग आता जर म्हणजे त्यांचंच आयुष्य जर सुखकर होणार असेल तर मी आतासुद्धा पुन्हा घटस्फोट द्यायला तयारच आहे. काय आता त्यांच्या आनंदात माझा आनंद असणार आहे? शेवटी त्यावेळेसही मी माझं आयुष्य गहाण ठेवलं होतं, आताही गहाण ठेवायला तयार आहे, असं आता मनातल्या मनात राजा हे स्वतःशी बोलत असतो. त्याचे डोळे खूप भरून आलेले असतात. पण मंडळी, तितक्यात आता लगेच सगळेजण म्हणत असतात की वहिनी आमचं काही चुकलंय का गं, आम्हाला माफ कर. पाण्यासुद्धा खूप रडत असतो. मंडळी, पाण्याला कधी पाजर फुटणार होता का? पण तो सुद्धा रडत असतो. तितक्यात आता अवनी म्हणते की माफ करा. तुम्ही काय मला माफी मागताय? खरं तर मीच तुमची सगळ्यांची माफी मागितली पाहिजे, कारण मी तुम्हाला रडवलं आहे. मंडळी, आता यशा म्हणतो असं काहीच नाही आहे, पण मी एकच गोष्ट सांगू इच्छेल की मला एकच गोष्ट सांगायला आवडेल, तुम्हाला वाटलं तर ऐका की तुम्हालाही कोणी जबरदस्ती करणार नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, पण काही दिवसांनंतर नाही का घेऊ शकणार? तोपर्यंत तरी तुम्ही याच घरात राहा. दुसरं घर शोधणं किंवा इतर कुठे जाऊन राहणं या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. या घराची मुलगी म्हणून तरी तुम्ही इथे राहू शकता ना. आमच्यापैकी कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे आनंदाने राहू शकता, पण प्लीज इथेच राहा. तुम्हाला हवं तसं हवं तेव्हा नोकरीला जा, शिकायला जा, क्लास लावा, काहीही करा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण ते प्लीज इथे राहूनच. कुठेतरी लांब भाड्याचं घर घेऊन राहण्यापेक्षा तुम्ही इथूनच राहून करू शकता ना. तितक्यात आता मंडळी, तिला अवनीला आणखीन जास्त हवालदिल झाल्यासारखं वाटतं. तिला आणखीन जास्त रडू येतं. हे इतके रिक्वेस्ट करत असतात ना, तितक्यात आता ती त्यांना सगळ्यांना सांगत असते की माफ करा. खरंच माझ्यामुळे तुम्ही उगाच रडताय, प्लीज रडू नका. बरं ठीक आहे, मी नाही जाणार कुठेच. मंडळी, आता जेव्हा अवनीच्या तोंडून हे शब्द ऐकू येतात तेव्हा सगळं धांगड परिवार नाचत असतो. म्हणजे आता धन्या इतका खुश होतो की दादा बघ, वहिनी जाणार नाहीये. दादा वहिनी बघ काय म्हणाली, वहिनी जाणार नाहीये फायनली. नक्की जाणार नाहीयेस ना वहिनी? तेव्हा अवनी म्हणते, हो रे बाबा, मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. ओके. तितक्यात आता यशोदा म्हणतो, तुझ्या इच्छेनुसार तुम्ही इथे सुखाने राहू शकता, आणि या घरात तुम्हाला ज्या गोष्टी करता आल्या, तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या करता आल्या नाहीत त्या तुम्ही इथे करू शकता. काहीही करा. ओके. तुमच्या प्रगतीच्या आड आम्ही कधीच येणार नाही, पण तुम्ही आहात तर या घराला घर पण आहे. तुम्हाला आवडेल ते करा. तितक्यात आता अवनी म्हणते, हो दादा, मी कुठेही जाणार नाही, आता मी इथेच राहणार आहे. खरंच माझ्यामुळे कोणताही असा तुम्ही विचार करू नका किंवा ओव्हर थिंकिंग करू नका, त्रास करून घेऊ नका. मलाच खूप भरून येते आता तुमची ही अवस्था बघून. प्रॉमिस करा की तुम्ही कोणीच रडणार नाही. मंडळी, अख्खे दांगटांचे पोरं तिला प्रॉमिस करतात की आम्ही नाही रडणार, आता आम्ही आनंदी आहोत, आता आनंदाचे अश्रू वाहतील. मंडळी, आता हे सगळं सुरू असतं, आणि त्याबद्दल तिला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे एवढे लोक रडले वगैरे. तेव्हा यशोदा म्हणतो, खरं तर मला सुरुवातीपासूनच वाटलं, माहिती होतं. पाण्या पण म्हणतो की मला सुरुवातीपासूनच वाटायचं की काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता त्याला यशा म्हणतो की मला सुरुवातीपासून सगळा प्रकार माहिती होता, त्यामुळे आता जे झालं ते झालं, सगळं काही व्यवस्थित होईल काही दिवस. आणि मी तर हे म्हणतो, मंडळी, हा सगळा प्रकार झाल्यानंतरून जेव्हा यशोदा किचनमध्ये असतो ना, तेव्हा किचनमध्ये पाण्याचा आणि त्याचा संवाद चालू असतो. तेव्हा त्याचं म्हणणं असतं, आता एक छान उदाहरण यशोदा देतो की हे बघ, हा आंबा बघतोयस का तू? आंबा जेव्हा स्वतःहून पिकतो ना, तेव्हा तो रसाळ आणि चविष्ट लागतो. पण त्याला जर आपण फर्टिलायझरने पिकवलं, त्याच्यावर एखादी औषधं टाकून, रसायनं टाकून त्याला जर जबरदस्तीने पिकवलं ना, तर आंबा लवकर तर पिकतो, पण त्याला नैसर्गिक चव नसते. तसंच आता थोडे दिवस आपण वेळ दिलेला आहे ना, तर मला असं वाटतं की ते आपल्यामध्ये हळूहळू रुळून जाईल. अवनी, आपला राजा पण काही वाईट मुलगा नाही आहे रे, त्याचं मन खूप साफ आहे. कधी ना कधी माझं तर हीच देवाला प्रार्थना असेल की कधी ना कधी राजाबद्दल तिला प्रेम निर्माण होईल अवनीला. मला तर अशीच आशा बाळगायची. आपल्या राजाला अवनी आवडते हे मी त्याच्या डोळ्यात पाहिलंय. तो जरी आगाऊपणा करणारा असला, इकडे तिकडे फिरणारा असला ना, तरी तो मनाचा खूप चांगला मुलगा आहे. तो कोणाचंही वाईट करणार नाही, आणि त्याला मुलगी पण खूप आवडते. मुलीलाही तो नक्की आवडेल एक ना एक दिवस. आपण यावर विश्वास ठेवूया. याच घरात ती मुलगी आयुष्यभर आपल्या घराची सून म्हणून राहील अशी आपण आशा बाळगूयात. मला तर असं वाटतं काही दिवसात हे सगळं होणारच आहे. आपण इतकं छान फील करून देऊ त्यांना.
मंडळी, आता या दोघांमध्ये या समजूतदारपणाच्या गोष्टी सुरू असतात. आणि दुसरीकडे थोड्याच वेळात आता जेव्हा त्यांचे जेवणं वगैरे होतात ना, जेवण झाल्यावर ते छान मोकळे चोकळे बसलेले असतात गप्पा मारत. त्यांच्यामध्ये अवनी एकदम हॅपीली गप्पा मारत असते, धनेश गप्पा मारत असतो. आणि आता बोलता बोलता अवनी आता त्याच्या लग्नाचा विषय काढते. कोणाच्या? यशाच्या. ती म्हणते, दादा तुम्ही लग्नाचा विचार करतच नाही आहात. तितक्या धन्या म्हणतो, हो आपण दादाच्या लग्नाचा विचार करतच नाही आहे, काहीतरी करावं लागेल. आता यशा म्हणतो, कोण? मी? बापरे, एवढ्या लवकर? आता अवनी म्हणते, अहो एवढ्या लवकर म्हणजे उशिरा म्हातारा झाल्यावर करणार आहात का? काहीतरीच काय. मंडळी, तितक्यात आता पाण्या म्हणतो की काय आहे ना, आम्ही विचार करतो, विचार तर खूप केलेला आहे गं वहिनी, पण योगच येत नाही आहे. आम्ही तरी काय करणार, आणि तुला आपल्या घराची अवस्था माहिती आहे ना. तितक्यात आता अवनी म्हणते की काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, आपण मॅट्रिमोनियल साईटवर नवीन ID बनवू दादांसाठी आणि मुलगी शोधायला सुरुवात करू. चालेल ना? तुला कशी मुलगी, म्हणजे तुम्हाला कशी मुलगी हवी आहे दादा? आता तितक्यात ते हसू, आता यशा आपला हसू लागतो आणि लाजतो. तो म्हणतो तिचे, आता तितक्यात म्हणजे तो म्हणतो की कशीही चालेल, बस स्वभाव चांगला पाहिजे. मंडळी, आता मुद्दामून धन्या त्याला चिडवतो आणि म्हणतो, हां तिचे केस थोडे लांब पाहिजे, हो ना. आता मंडळी सगळे त्याला चिडवू लागतात. आता लगेच पाण्या तिकडनं म्हणतो, अरे हां अजून तिने ना सारखी साडी घातली पाहिजे. काय दादा बरोबर बोलतोय ना मी. मंडळी, आता यशाची सगळेजण थट्टा उडवत असतात, पण यशाला मनोमन नमिताची आठवण येते आणि नमिताबद्दल वाईट वाटत असतं. आणि त्याला त्याच्या चेहऱ्यावर काय लिहिलेलं आहे हे अवनीला स्पष्टपणे समजत असतं. तिला असं वाटतं की आता लवकरात लवकर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मुलगीच नव्हे, फक्त कोण मुलगी हवी आणि कुठली मुलगी योग्य राहील ते सुद्धा बघितलं पाहिजे. लवकरात लवकर अवनीसोबत संवाद साधायला हवा असा विचार आता अवनी करत असते. अवनीने खूप मनावर घेतलं आहे मंडळी लग्न करायचं, त्यामुळे आता हा विचार तर ती केल्याशिवाय राहणार नाही. आता तितक्यात यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात आणि ती नमिताला शोधत असते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, आता नमिताला ती गाठेल का आणि नमिताच्या घरी काय चाललं असेल? कारण मागच्या काही ट्विस्टमध्ये आपण बघितलं होतं की तिला बघायला पाहुणे येणार होते, तिला बघायला पाहुणे येऊन पण गेलेले आहेत. सो आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं, यशाचं आणि आपल्या नमिताचं लग्न अवनी लावून देईल का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येत राहतील. त्याचबरोबरीने मी इथे बघितलं आता तर BG गेम्स आणि स्टोरी रायटर म्हणून एखादी छान कमेंट आलेली आहे मला, ती पण सचिन गिरकर यांची आहे. तर मला तुमच्या कमेंट्स खूप जास्त आवडल्या आणि त्यांची मतं त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलेली आहे. कोणी म्हणतंय की डिवोर्स नाही होणार आहे, त्यानंतर आहेत गणपत बंड, ज्यांनी खूप छान कमेंट्स केलेल्या आहेत. तर मंडळी, आपल्या व्हिडिओच्या खाली छान कमेंट्स करत राहा. भेटूया लवकरच. धन्यवाद.